हाय, मी विश्वास भालेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. मी पुन्हा एकदा घेऊन येत आहे मित्रांनो, एक छानसा आणि मजेदार असा एक छानसा व्हिडिओ मित्रांनो. आमच्या काळबाबाची कालाष्टमी निमित्त मित्रांनो बाणाची यात्रा होती. त्या यात्रेनिमित्त मित्रांनो आम्ही चाललो होतो देवाकडे. देवाकडे जात असताना मित्रांनो आमचा काळबाबा महाराज मंदिर हे रानात असल्यामुळे आम्ही चाललो होतो मित्रांनो देवाकडे. आणि समोरच तुम्हाला दिसत आहे मित्रांनो छान असं मंदिर, काळबाबाचे मंदिर तुम्हाला दिसत आहे मित्रांनो. त्या ठिकाणी जाऊन आम्ही पोहोचलो मित्रांनो. आणि त्या ठिकाणी मित्रांनो जाताच मित्रांनो आमच्या मंडळाची पोरं, छोटी छोटी लहान लहान पोरं पण होती मित्रांनो. आणि आम्ही देवाला अंघोळ घालण्यासाठी घेतली मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मुले असे छान अंघोळ घालत आहेत देवाचे मित्रांनो. आणि अंघोळ घालता घालता मित्रांनो अतिशय छान अशा वातावरणामध्ये पूजेचे साहित्य आणले होते मित्रांनो. ते पण मी आरतीचे ताट वगैरे तयार केले मित्रांनो. आणि आम्ही शेंदूर लावायला घेतले देवाला. अशा अशा पद्धतीने मित्रांनो देवाला शेंदूर लावला आम्ही. आणि त्या ठिकाणी मित्रांनो अतिशय सुंदर असे सुरेख सजावट मी करायला घेतली मित्रांनो. तुम्ही पाहू शकता आमची आणि आरती वगैरे झाली मित्रांनो. आणि आम्ही पुन्हा घरी आलो. घरी आल्यानंतर मी पुन्हा आमच्या समाज मंदिराकडे निघालो. अशी छान रांगोळी आमच्या मुलींनी काढली होती. आणि वरती गेल्यानंतर अशी सजावट काठीची आम्ही केली होती मित्रांनो. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर. आणि माझं चॅनल तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि त्या ठिकाणी काठीचे पूजन केल्यानंतर मित्रांनो आम्ही आता थोड्याच वेळात निघणार होतो देवाकडे. काठीचे स्थलांतर करणार होतो मित्रांनो. आणि त्या ठिकाणी हर हर महादेव, काळबाबा की जय अशी घोषणा करत आम्ही निघालो मित्रांनो. तुम्ही कालाष्टमी या दिवशी नक्की आमच्या वाडीमध्ये काळदेवाडीला या. वैष्णव दांबुचकेवाडी या ठिकाणी तुम्ही येऊ शकता मित्रांनो. अशा प्रकारे असत मुखत आम्ही काठीला घेऊन देवाकडे निघालो मित्रांनो. आणि जवळजवळ आम्ही मंदिराकडे पोचलो मी व्हिडिओ बनायला सुरुवात केली. तुम्ही पाहू शकता. पहा वातावरणामध्ये आम्ही काठीला नाचू लागलो. आणि त्याच ठिकाणी माझा मुलगा विश्वास भालेकर तुम्हाला काठी नाचवताना दिसत आहे. कशी त्यांनी काठी नंतर माझ्यावर बारी आली काठी नाचवायची. आणि तुम्ही पाहू शकता. पहा, आवडला तर नक्की लाईक शेअर करा. पहा तुम ही जीवन देते हो, तुम ही राजा शमशान के। होश हो मेरे तुम मालिक हो धरती आसमान के। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। एक हाथ में डमरू है और दूजे में त्रिशूल है, गले में काठी नाचवता नाचवता कधी अंधार पडू लागला मित्रांनो, काही समजलेच नाही. आणि त्या ठिकाणी आमची मंडळाची पोरे फटाके उडवू लागली. पाहू फटाके फोडू लागले. आणि छानसा व्हिडिओ.
सर्वजण आमच्या मंडळाची पोरं, आमच्या आदिवासींची पोरं तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशा आनंदामध्ये आनंद व्यक्त करत आहेत. आणि नाचता मित्रांनो खूप अंधार पडू लागला मित्रांनो. काठीला नाचून झाल्यानंतर आम्ही पुन्हा देवाच्या कळसाला लावण्यासाठी काठीला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी आम्ही घोषणा करू लागलो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आम्ही मंदिराची सजावट केली होती मित्रांनो. आणि आमची आरतीची वेळ झाली होती मित्रांनो. आम्ही आरती वगैरे केली आणि आम्ही आमच्या समाज मंदिराकडे निघालो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मित्रांनो पाहू शकता भोजन कार्यक्रमही पण आम्ही चालू केला मित्रांनो. आणि ते झाल्यानंतर आम्ही छोटासा कार्यक्रम ठेवला, तो म्हणजे भजनाचा. तुम्ही पाहू शकता छोटीशी झलक. कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक शेअर करा मित्रांनो. आणि पुढल्या वर्षी भेटूया कालाष्टमीला याच ठिकाणी मित्रांनो. जय आदिवासी, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.